सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद पान 150-151 पद्य रचना क्रमांक 24. धन धन बोले जन मन भटके. माणूस हा सतत पैसा 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 करत असतो आणि जनबन भटके. अगदी माणूस गर्दीमध्ये भटकतो, जंगलामध्ये भटकतो, पण सतत पैसा 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 करणं हे काही त्याचं थांबत नाही. आणि हा जो पैसा आहे तोच पुढे पिशाच्य म्हणून त्याच्या मानेवर बसतो आणि त्याचा नाश करतो. म्हणून ही पैसा मिळवण्याची विद्या, त्याला आपण पैशाची विद्या म्हणतो, ती वेगळ्या अर्थाने पिशाच्य विद्या आहे. म्हणजे एकदा मानेवर भूत बसलं की ते काही आपल्याला सोडत नाही, आपल्याला सर्वस्वी संपून टाकतं, सत्यानाश करतो. अशी ही पैशाची विद्या म्हणजे पिशाच्य विद्या आहे. त्यामध्येच परत माणूस स्त्रीसाठी, आता इथे नर नारीसाठी हपापलेला असतो एवढाच त्याचा अर्थ आहे. माणूस सतत स्त्रियांच्या नादी, पैशाच्या नादी लागतो आणि पैसा पैसा करून, नारी नारी करून एक तऱ्हेचं आपल्या मानेवर तो भूत बसवून घेतो आणि ते भूत शेवटपर्यंत त्याला सोडत नाही आणि त्याचा सत्यानाश होतो. आणि हे सर्व करताना तो धन 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 बोलत असतो, पैसा पैसा पैसा, नारी 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 असं बोलत असतो. आणि या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी सर्व लोकांमध्ये तो या दोन हेतूनेच बऱ्याच वेळा हिंडत असतो. आणि तिथेही जर काही मिळालं नाही तर निराश होऊन जंगलात गेला तरी तिथे सुद्धा त्याचा रामाचा जप नसतो, त्या पैशाचा जप असतो, कामिनीचा जप असतो, नारीचा जप असतो. आणि यामुळे माणूस अक्षरशः त्याच्या जीवनाचा नरक होतो. पण त्याच वेळी जर त्याने आपल्या अंतरंगातील राम म्हणजे आत्मारूपी तथ्य सारांश जर समजून घेतला तर त्याच्या अंतरंगामध्ये जो ज्ञान प्रकाश पडतो, आत्मप्रकाश पडतो, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याचं जीवन धन्य होतं, सार्थ होतं, असं इथे सांगितलेलं आहे. आणि इथे हा जो राम म्हटलेला आहे तो राम म्हणजे प्रभू राम, म्हणजे अंतरंगात जी चैतन्याची कळा पसरलेली आहे, आत्मचैतन्याचा प्रकाश पसरलेला आहे, त्याला इथे राम म्हटलेला आहे. स्वतः पद्य नीट ऐका, बाकी तुमचा तुम्हाला बहुत सहज पद्धतीने होईलच. धन धन बोले जन मन भटके. धन धन बोले जन बन भटके. कतई ना तू जाने मूरख बंधन तू डाले. खुद को बंधन तू डाले. नारी नारी कहत विकारी. खुद को बनाए खुद ही भिखारी. कतई ना तू जाने मूरख बंधन तू डाले. खुद को बंधन तू डाले. है तू भिखारी, है तू भिखारी. मूरख समझे पर अधिकारी. कतई ना तू जाने खुद को बंधन तू डाले. खुद को बंधन तू डाले. मन की आंखें खोलक जाके देख तू प्यारे तब उजियारे. राम बिना नहीं मोल धन रे. राम नाम बहुमोल. प्यारे बंधन तू सब तोड़. राम विकारी राम अधिकारी. राम राम बहु बोल मीठा. राम नाम तू बोल. पंछी पिंजड़े को तू छोड़. तोते बंधन तू सब तोड़. धन धन बोले. इथे हा जो माणूस आहे तो पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखा आहे आणि या मायावी जगातल्या बंदीखान्यात तो सापडला आहे. आणि हा माणूस सतत पैसा पैसा पैसा, नारी नारी म्हणजे सतत
पैशाची वासना त्याला आहे, सतत त्याला काम वासना आहे. आणि याच धन वासना आणि काम वासनेमधून अडकून या माणसाने स्वतःला एका तुरुंगात बंद करून घेतले आहे. आणि पैसे असलेले लोक, सत्ता असलेले लोक, झाल्यानंतर मालमत्ता असलेले लोक, स्त्रीचं सुख असलेले लोक स्वतःला खर तर अधिकारी समजतात. परंतु बाबा हो, सज्जन लोक हो, तुम्ही अधिकारी नाहीत, तुम्ही तर खरे भिकारी आहात आणि तुम्ही विकारी आहात. कारण जर तुम्ही अधिकारी असतात, जर तुम्ही सम्राट असतात, तर आहे त्या धनामध्ये तुम्ही समाधान मानलं असतं. ज्यार्थी अधिक 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 पैशाची तुम्हाला हाव आहे, त्यार्थी तुम्ही पैसा असून सुद्धा भिकारीच आहात. तुम्हाला तसं सर्वसाधारण विषय सुख इतरांप्रमाणे आहे, पण त्याने तुमची तृप्ती होत नाही. तुम्ही अधिक अधिक काम आणि कामिनीच्या बळी पडता, अधिकाधिक धनाची आस धरता. त्या अर्थी धन असून सुद्धा, कामिनीचं सुख असून सुद्धा तुमची हाव सुटत नाही. म्हणजे तुम्ही अधिकारी तर मुळीच नाही, तर तुम्ही भिकारी आहात. आणि तुम्ही विकारी म्हणजे विकारग्रस्त, सतत 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 मागणारे असे तुम्ही कर्मदरिद्री लोक आहात. हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही पैसा, नारी, कामिनीचं सुख, भोगेच्छा किती जरी लाभलं तुम्हाला, तरी तुम्ही समाधानी असत नाही. आणि तरी तुम्ही स्वतःला अधिकारी समजता. अधिकारी माणूस नेहमीच समाधानी असतो. अधिकारी माणूस असेल त्यात संतोष पावलेला असतो. तुम्हाला काही मिळालं तरी संतोष नाही, त्यार्थी तुम्ही स्वतःला अधिकारी समजता. ही तुमची मोठी चूक आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने विकारी किंवा भिकारी आहात. जर तुम्ही मन की आखे खोलके झाके, जर तुमच्या मनाची दृष्टी जागी झाली आणि तुमच्या मनाने तुम्ही आत पाहिलेत, म्हणजे तुमच्या मनाच्या दृष्टीने तुम्ही आत डोकावून पाहिलेत, तर तुम्हाला आत्म्याचा प्रकाश, सुसंवेद्य जाणीवेचा प्रकाश दिसेल. आणि आत्म्याचा प्रकाश आणि सुसंवेद्य जाणीवेतून निर्माण झालेलं जे अधिकारिक ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तोच तो तुमच्या मधील बहुमोल राम आहे. आणि याच बहुमोल आत्मा रामाचे सतत तुम्ही नामस्मरण करा, की ज्या योगे हे प्रिय माणसा, तू या जगाच्या बंदीखान्यात माया मोह कामिनी आणि पैसा करत करत अडकलेला आहेस. त्या बंदीखान्यातून हे सर्व बंध तोडून तू सहजासहजी बाहेर येशील. म्हणून आमच्या हृदयातील सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात असलेला हृद्देशेर्जुन ईश्वर, जसं कृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतो, हे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयाच्या स्थानी किंवा हृदयाच्या मध्यभागी ईश्वर आहे. ईश्वरो सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांच्या भूतांच्या हृदयस्थानी ईश्वर वसलेला आहे. तो ईश्वर म्हणजेच आपला आत्माराम आहे. आणि हा आत्माराम ईश्वर हा कधीही बदल न होणारा अचल अढळ असा आहे. तर आपल्या हृदयातील जो आत्माराम आहे तो अविकारी आहे. आणि हा आत्माराम हाच खराखुरा अधिकारी आहे. बाकी आपण जे सर्व बाह्य माणसे मी करतो ते अधिकारी नसून ते भिकारी विकारी आहेत. जर आपल्या मनाची दृष्टी जागी झाली आणि आपण आज डोकावून पाहू शकलो, तर आत्मारामाचा, आत्म्याचा प्रकाश, आत्मज्ञान सुसंवेद्य रूपे आपल्याला जाणता येईल. आणि हा आत्माराम, हा आत्माच खराखुरा अधिकारी आहे. हे लक्षात आलं की आपण आपला जो अहंकार आहे, आपला जो आहे तो नष्ट करून आपण त्या आत्मारामाच्या चरणी लीन होऊ. आणि तेव्हाच आपलं विकारी पण जाईल. आणि जो आत्मारामाच्या चरणी लीन झाला तो स्वतःच आत्मा म्हणून स्वच्छ दृष्टीने आपल्याकडे पाहू शकेल. आणि यथायोग्य जीवन आटोपल्यानंतर तो पिंजऱ्यातून जसा पोपट बाहेर पडावा, बंदीखान्यातून जसा गुलाम बाहेर पडावा, कैदी बाहेर पडावा, तसा तो या मुक्त जगात मुक्तात्मा म्हणून संचरेल. नव्हे, हे ज्ञान जिवंतपणे झालं तर देहाच्या बंधनात असून सुद्धा विधेयीपणे मुक्ती भोगणारा असा तो प्रत्यक्ष आत्मा रामच असेल. म्हणून हे जे हिंदी काव्य आहे त्याचं आपण नीट चिंतन करावं, त्याच्यातून बोध घ्यावा आणि विधेयीपणे मुक्ती भोगीत जावे. यासाठी त्या आत्मारामाच्या चिंतनात
सदा निमग्न असावे. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.